डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला देण्यात यावं या मागणीच्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जनआंदोलन झालं। वास्तविक महाराष्ट्र सरकारने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव विद्यापीठास दिलं होतं, परंतु जनतेतून विरोध झाला आणि ते नाव जे आहे ते देण्यासाठी सरकारने बराचसा लांब कालावधी घेतला। विद्यापीठाला बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यात यावं यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जनआंदोलन झालं आणि त्या जनआंदोलनामध्ये 27 नामांतरवीर शहीद झाले। 4 ऑगस्ट ते 5 ऑगस्टच्या दरम्यान या इंदोराच्या या चौकामध्ये सुद्धा भलं मोठं आंदोलन झालेलं होतं आणि या आंदोलनामध्ये जवळपास 4 ते 5 जण शहीद झालेत आणि त्या आंदोलनाची आठवण म्हणून या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने जेव्हा महानगरपालिकेमध्ये त्यांचं सरकार होतं तर या ठिकाणी त्यांनी नामांतर शहीद स्मारक तयार केलेलं आहे आणि आज आम्ही त्या नामांतर वीरांना श्रद्धांजली अर्पण करण्याच्यासाठी इथे दरवर्षी एकत्रित येत असतो। नामविस्तार नंतर कालांतराने झाला। बाबासाहेबांचं नाव मराठवाडा विद्यापीठास देण्यात आलं, परंतु कोणतीही बाब जेव्हा सरकारकडे मागणी करायची असते तर ती मागणी केल्यानंतरही लवकर पूर्णत्वास जात नाही आणि विशेषत्वाने बौद्ध समाजाला आंदोलनं करावी लागतात आणि आंदोलनं केल्यानंतर आपले जीव धोक्यात घालून आंदोलनं करावी लागतात आणि त्यामध्ये शहीद व्हावं लागतं आणि शहीद झाल्यानंतर त्यांना न्याय मिळतो। त्यापैकी हे मराठवाडा विद्यापीठ आंदोलन जे आहे त्यापैकी एक होतं। तर या दरम्यान ज्या काही गोष्टी घडल्या त्या फार वेदनादायी होत्या। आज आम्ही त्या वेदनांना विसरलेलो नाही आहे आणि आज त्या शहीद वीरांना मी भारतीय जनता पक्ष उत्तर नागपूरच्या वतीने विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो।